सुमित दादाकडून आम्हाला आर्थिकमध्ये 3100 रुपयाचं आलेलं आहे, त्यांचं आम्ही सहर्ष आभारी आहोत. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. एक बॉल डॉट, बलराम घोरे त्यांचा डॉट बॉल. संजय ठाकूर साठी क्षेत्ररक्षक सजवलेले पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि हा पंचाकडून दात मोठा अवांतर चेंडूच्या ना अवांतर धावामध्ये संघाचं खातं खोलतो. एक या धावसंख्येने 1 बॉल 1 अशी धावसंख्या माऊली एंटरप्राइजेस संघाची. फायनलचा सामना आपण बघत आहोत. रोमांचक असा सामना बघूया कशा प्रकारे बीट करतात, कोण कोणावर मात करतो बघायचं आहे आपल्याला. 40+ विरुद्ध 40+, बलिराम विरुद्ध ठाकुर. बघूया पुन्हा एकदा टोलेला चेंडू. ठाकुर के हाथ लंबे होते और ये कानून से भी लंबे है और ये बहुत बहुत लंबे जाएंगे, बाउंड्री के पार जाएंगे हाथ और खनखनीत चौकार. पारू अशी गाणी लावू नकोस, दारू वगैरे. आता मॅच तर संपू दे, नाहीतर मग मॅचमध्ये प्रॉब्लेम येतील. पुन्हा एकदा बलिराम आपल्या गोलिंग मार्फत सामना केला संजय ठाकूरचा आणि ऑफस्टिक लावला चेंडू पुन्हा एकदा वाईट आणि अवांतर धावेमध्ये भर. संघ पुढे जातो 6च्या घरात. 2 बॉल 6 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा इथे धावफलकावरती लागतील. आपण जर विचार घेतलं नवापाडा प्रीमियर लीगचे फायनल आपण एन्जॉय करतोय. इथे हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. आणखीन एक चौकार. खेळ संपेल. धावसंख्या धावफलकावरती 14. अशी ही बॅटिंग आमच्या समोर आज तुम्ही करता ठाकूर साहेब. ही तुम्ही काय कुठे लकवली होती बॅटिंग, आता आम्हाला दाखवता. धावसंख्या 14 झाल्यात. चांगली बॅटिंग झाली मैदानामध्ये. इथे दांडी गोल.
नाईटीज वाईटची एक्स्ट्राची 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 15 या धावसंख्येवरती. तर 1 गुणसंख्या लेखक बॅट्समन बॉलर आणि सिरीज काढा तुम्ही आणि एकानं गुणसंख्या लेखन. ओके फास्ट येते. यावेळेसचा बॉल इथे मात्र बॉल पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला आणि पहिलं षटक मात्र संपेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. सिरीज साठी आम्ही सांगितलेलं पहिलेच की 2 खेळाडू आहेत आपल्या निर्देशनास, पण आम्ही सांगणार नाही त्यांचे पॉईंट किती आहेत, कारण हा गेम ठरवणार आहे कोण सिरीज मारणार आहे ते. ही मॅच नंबरसाठी महत्वाची आणि मालिकावीराच्या रेसमध्ये जे 2 खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तितकीच महत्वाची आहे. मालिकावीराची कूलर थंडगार हवा कोण खाणार या स्पर्धेची. बॉलर आणि बॅट्समन ज्यावेळेस स्लॉट्स पाडलेत ना तेव्हापासून त्यांची एकमेकांच्या विरोधात चुरस चालू आहे की कधी एकमेकांच्या विरोधात येऊ. आणि आता तो एकाने सांगितलं की मी तुला आउट करेन, एकाने सांगितलं की मी तुझ्यावरती चौकार षटकार मारेन. पण तो सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये जो चांगला खेळ करेल ना त्याच्या नावाचं नाणं मात्र नवापाडा प्रीमियर लीग मध्ये खणखण वाजेल. स्पर्धा कायमस्वरूपी अस्मानात राहणारे अविस्मरणीय स्पर्धा YouTube लाईव्ह वरती आहे. मारल्यानंतर तो त्याला दाखवेल, आउट केल्यानंतर तो त्याला दाखवेल. दोघांकडे प्रेशर आहे. आता फायनल पेक्षा ही मॅच जास्त इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला पाहायला मिळते प्रेशरसाठी या 2 खेळाडूंच्या. इथे हा बॉल अनसाइडला चाललाय, तिथे मात्र 1 रन्स कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन्स इथे कंप्लीट केले जातील 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 2 बंधुराज गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये तेजस आणि निलेश घरत हे 2 स्कोररच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून प्रफुल्ल दादांनी आज आम्हाला खूप चांगली साथ दिली आणि तंत्रशुद्ध म्हणजे चांगलं समालोचन केलं शुद्ध मराठीमध्ये. इथे हा बॉल ऑफ द इनिंग आणि बॉल ऑफ द टुर्नामेंट. नवापाडा प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम चेंडू आणि तो बॉल सर्वोत्तम खेळाडूच्या विरोधात. फलंदाज प्रितेश थलीविल क्लीन बोल्ट आउट. बॅट्समॅन इथे आउट झाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 रन्स. सतरा धावा इथे स्कोरबोर्ड वरती लागतील. बॅट्समन सिद्धेश आलेत. इथे हा बॉल पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. संदेशी मात्रे सरांचा इशारा येतोय गोवट्टेवरून की हा वाईट बॉल एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 वरती. राऊंड द विकेट्स अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला हा बॉलर या मॅच मध्ये. इथे हा फटका मिस टाइम झाला. आणखीन एक विकेटचा पतन होऊ शकतो. रितेश डाऊन द बॉल. सिद्धेश लगातार 2 बॉल वरती 2 विकेट. फलंदाज झेलबा. नवापाड्याच्या वेशीवर हनुमंताच है मंदिर. नवापाड्याच्या वेशीवर हनुमंताच है मंदिर. धन्यवाद. आपण बघितलं प्रणित मोकोलचं सेलिब्रेशन जेव्हा त्यांनी प्रितेशचा विकेट घेतला होता की त्यांची झुंज चालली होती कधीपासून की कोण कोणावर मात करेल. पण मात्र प्रणितने विकेट घेतला प्रितेशचा. जसं आपण नेहमी बघतो की ईशांत शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये चाललं होतं तसं काही यांच्या दोघांमध्ये होतं.
आणि त्या निमित्ताने आपण बघितलं सेलिब्रेशन कसं होतं प्रणीतचं ते. नेक्स्ट बॉल. इथे हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये उडालाय. स्वप्नील म्हात्रे हे तो काम बनताय, कोणती चुकी नाही. झेलबाद. नवीन बॅट्समन आलेत, शंतनू आलेत. 18 वरती ब्रेक लागलाय बॅटिंग करणाऱ्या या टीमला प्रितेश थलीच्या. आणखीन एक विकेट. स्वप्नील मात्र अंतर चेस करतोय. काय घडलं? स्वप्नील मात्र थोडा लेझी राहिलाय ही कॅच घेण्यासाठी. थोड्या वेगाने त्याला धावणं खूप महत्वाचं होतं. 2 रन्स कंप्लीट होतील. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचेल. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल. इथे डॉट बॉल. षटक नंबर 2 संपेल. धावसंख्या धावफलकावरती 20. DJ Sunny. परेशवरती आता विश्वास आहे. व्यास परेशनं कालच्या दिवसामध्ये जिथे प्रितेश थलीची बॅट बोलली नव्हती तिथे त्याची बॅट बोलली होती. आता या मॅच मध्ये या 12 बॉल मध्ये त्याच्या बॅटचं बोलणं आणि त्या बॅटचा फ्लो ओपन करणं त्याला फार निर्णायक असेल. कारण आपण जर विचारात घेतलं ना तर इथून तुम्हाला जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचावं लागेल. कारण जास्ती धावा तुम्ही धावफलकावरती लावल्या ना तर तुम्ही एक चांगल्या टोटल पर्यंत फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकता. ते चित्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार झालेत. इथे हा बॉल डॉट आलाय. संघाची धावसंख्या स्थिरावल्या 20 या धावसंख्येवरती. इथे हा बॉल. आता त्याला पाठवलं रॉकेट सिक्सर. एकमेका मैदानाच्या आतमध्ये तुम्ही 2 बंधुराजांना पाहताय. शंतनू आणि त्याच्यानंतर परेशला. व तो स्वप्नील त्याच्या विरोधात आक्रमण चालू आहे. आता परेशनं तडाखा दिला ऑन साइडला लेग साइडला. पुन्हा एकदा शॉर्ट अप लेंथ. हे लेंथ याला आवडते आणि त्याच लेंथ वरती ठोकलाय हाय अँड हँडसम षटकार.
महत्वाच्या मोमेंटला आणि महत्वाच्या मॅच मध्ये मेगा फायनल लगातार तिसरा येणार का आणि येईल असं वाटत होतं, परंतु इथे मात्र डॉट आला. धावसंख्या धावफलकावरती 32. 4 बॉल झाले आतापर्यंत स्वप्नील मात्रेचे. आणखीन एक तडाखा, बॉल हवेत आणि बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, सिक्सर. संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 झाल्यात. शेवटचा बॉल इथे 39 होतील. 19 आल्या. 2 ओव्हरला 20 होत्या. प्रफुल्ल दादा विचारात घेतलं तर 1 ओव्हर मध्ये 19 आल्यात. नक्कीच आपण बघितली खेळी परेश गरजची, कशा प्रकारे त्याने 3 षटकार मारले. स्वप्नीलाच्या गोलंदाजीचा पार त्याने सामना केला आणि 3 षटकार लगावले. नक्कीच जिथे कुठे मानित घरक असतील ते नक्कीच खुश असतील की त्याचे दोन्ही वाघ मैदानामध्ये चांगली खेळी करतात. नक्कीच खुश असतील. आणि दर्शन घरतचा तर काय बोलणंच कमी होतंय की त्यांच्याबद्दल, की दोन्ही त्यांचे जे पुतणे आहेत नक्कीच चांगली खेळी करतात. ते स्कूटरच्या मागून ते पाण्याचा आस्वाद घेत मॅच बघतात. परेशला सुवर्ण संधी. दर्शन घरतकडून 500 रुपये प्रत्येक षटकारास. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव तर पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव तो सहजरित्या पूर्ण करतोय. 2 धावांनी संघ पुढे सरसवतो. 42च्या घरात आणि हा आव्हान नो बॉल नो चेंडू आणि फ्री हिट असेल. फ्रीटचा बॉल आहे यानंतरचा बॉल. यावेळेसचा बॉल बॅटची एज लागली होती. बॉल विकेट किपरच्या हातात. इथे डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 वरती जाऊन पोहोचेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा स्वप्नीलने मार केला होता. त्यावेळेस रितेश आला गोलंदाजीला आणि त्यानंतर रितेशने केवळ 4 ते 5 धावसंख्येचा मागच्या मॅच मध्ये सुद्धा षटक टाकलं होतं. म्हणजे कमबॅक करणारा गोलंदाज आणि एखाद्या मॅचला युटर्न देणारा गोलंदाज म्हणून रितेशकडे पाहिलं जात आहे. पाणी घेऊन जाणे फक्त बहाणा होता, पण चांगलं मार्गदर्शन देण्यासाठी बनती गेलेले आहेत मैदानामध्ये. काय करायचं आहे, कसं खेळायचं आहे. बॉलर सुद्धा पाणी गेला, तू पण पी आणि घाम फुटला असेल तर तू पण पी आणि मी पण पितो. झालं. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल हवेत आहे आणि हवेसोबत बाहेर 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 त्या साईडला वारा आहे आणि वाऱ्याचा पुरेपूर फायदा बॅट्समन उठवतोय परेश आणि 1 मॅन शो खलनायकाची एकटा भूमिका सादर करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा परेशसाठी. करतोय परेश. फटके लाजवाब आहेत. ऑन साइड त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच्या रडार मध्ये शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकले जात आहेत. ते सोडत नाही तो पुरेपूर त्यांचा फायदा उठवतोय या मॅच मध्ये. कोलर पद्धतीचा बॉल होता. ऑन साइडला जात असताना डीप मध्ये फील्ड राहील. स्वप्नील मात्र बॉलला कव्हर करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. इझिली 2 रन्स कंप्लीट होतील. संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. सांघिक 50 धावा इथे धावफलकावरती लागतील. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तीन बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. आपण जर विचार घेतलं तर असं वाटलं की रितेश कमबॅक करेल, परंतु परेश त्याला बॉल आहे ना क्रिकेटच्या मैदानामध्ये आता फुटबॉल दिसायला लागलाय, कारण तो सेट झाला पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर त्याची ही फटकेबाजी, बॉल खूप उंच हवेमध्ये उडाला. तिथे आउटफील्ड खूप फास्ट आहे पाठीमागे. विकेट किपरचं कौतुक करेन, त्यानं बॉलला अडवलं, बॅकअप दिलं लगेच. त्याला माहिती आहे शॉट फाईन लेगला जे फिल्डर आहेत ना ते धावू शकत नाही, बॉल कव्हर करू शकत नाही, असं त्या रीतीला त्यानं 2 धावा तिथे वाचवले आपल्या टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 वरती.
2 बॉल अजूनही बाकी. किती धावत संख्येचं लक्ष असेल हे 2 बॉल सांगून जातील या मॅचचे. आणखी एक फटका पण तो अपसाइडला उडाला. आता रोहन ओ काय घडलं. फेविक्विक टाकल्यानंतर 2 वस्तू जशा एकमेकांना चिटकाव्यात ना अगदी तसाच अलंकार मोकल यांनी जो हात मांडला होता त्या हातात येऊन बॉल पडला आणि नशिबाची साथ या टीमला बॅट्समन होईल झेलबार. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन नक्की परेश बॅट दाखव आपल्या टीमसाठी. चांगली खेळी केलीस तू. बघा अलंकार मोकल कधी प्रॅक्टिस साठी नसतात सरावासाठी नसतात परंतु त्यांच्या हातामध्ये बॉल चिपकला अक्षरशः आपण असं म्हणूया. प्रॅक्टिस करणाऱ्या खेळाडूंना कधी कधी अशा कॅच मिळत नाहीत. आता 52 झाल्यात. शेवटचा बॉल आहे. इथे फटका हवेमध्ये खेळून काढला. 1 रन कंप्लीट होईल. सूरज येतोय बॉल कव्हर करण्यासाठी. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स कंप्लीट. सचिन होते माफी असावी. 54 झाल्यात. 55चं टार्गेट आहे. चला प्रितेश लगेच मैदानामध्ये आपली फौज घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरा कारण आता कालोख पाडायला नको. त्याच्या आधी मॅच कंप्लीट झाली पाहिजे. ऐका
नंतर अतुल भाऊ आवटी टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष रायगड जिल्ह्याचे, त्यांचं सर्वांचं आपण नवापाडा प्रीमियर लीग मध्ये शब्दसुमनांनी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. महाराष्ट्रातील नामांकित ग्रुप पैकी नंबर 1चं एक ब्रँडेड ग्रुप म्हणून ज्या ग्रुपकडे पाहिलं जातं अशा टायगर ग्रुपचे आमचे सर्व आणि त्यांचे सहकारी इथे उपस्थित झाले. त्या सर्वांचं आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या धापलकावरती निलेश एकच धाव बॉल झाले त्या ओव्हरचे आतापर्यंत 2 आणि 1 धाव धापलकावरती. 55चं टार्गेट आहे. एक बॅट्समन आउट झालाय. गोलंदाज परशुराम इथे हा बॉल मारण्याचा प्रयत्न. 40+ हे बॉलर आहेत आणि 40+च्या खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं. पहिला बॅट्समन तो बॅटिंग करेल 40+ असेल, पहिला बॉलर तो बॉलिंग करेल तो 40+चा. या बॉलरने ना भाऊ आज एक मॅन ऑफ द मॅच किताब सुद्धा मिळवला. 40+चा बॉलर असून सुद्धा रेग्युलर ते दररोज सराव करत असतात या क्रीडांगणावरती येऊन. 3 बॉलचा खेळ झालाय. इथे हा बॉल पाठीमागे पाठवलाय, बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 55चं टार्गेट आहे. आता इथून एक टार्गेट चेस करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानात आल्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचे हे बॅट्समन आता रंगात आणि ढंगात यायला सुरुवात झाली. ही स्पर्धा जिंकायची. 4थ्या पर्वामध्ये आपल्या संघाचं नाव कोरायचं असेल ना तर इथून अशीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. स्वप्नील मात्रे आणि त्याच्या टीमला आणि कियांश 11 या संघाला. एकीकडे आपण जर पाहिलं प्रितेश थलीचा संघ माऊली एंटरप्राइजेस बॉलिंग करतोय आणि त्या संघाला हे आव्हान रोखायचंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फिरून बॉलला पाठवलं अनसाइडला, पाठीमागे एका टप्प्यानं चौकार. धन्यवाद. या बॉलवरती चौकाराला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल. इथे हा बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईट बॉल, एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वरती जाऊन पोहोचेल. बारा रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागत असताना संध्याकाळचा 17 शेवटची मॅच मेगा फायनल. किती धावसंख्येचं लक्ष असेल हे तुम्हाला पाहायला मिळेल. पाहिलं तर आता येणाऱ्या बॉल वरती चित्र काय होईल हे पाहणे योग्य असेल. नक्कीच हा ऑप्टिकला अडवलेला चेंडू हा बॉल मात्र तो झाला सीमा कव्हर बाहेर चौकार. पार. ऍज अ कॉमेंटेटर म्हणून हे पहिल्यांदा नाही आहेत भाऊ तुम्ही दिलेलं बक्षीस. हे 4थ्या-5व्यांदा असेल. कामोठे नगरीमध्ये मी रेग्युलर ऍज अ कॉमेंटेटर मध्ये काम करतो आणि त्याच्यानंतर डीजे सुमित. चला हे आपल्या 500 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय. सुमित अतुल भाऊंचं खूप सारं प्रेम आहे आमच्यावरती. हे 4थ्या-5व्यांदा त्यांनी एका सीझनलाच मला तर वाटतं 3-4 वेळेला मला
500 रुपयाचं पारितोषिक दिलं. आज उरण तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये भाऊ आले आणि आमच्या गावाच्या साईडला येऊन भाऊने आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. त्याबद्दल तुमचा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार मानतो. डीजे सुमितला 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिला जाईल. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल ऑन साइडला जात असताना डीप मध्ये फील्ड राहील तिथे तैनात. 1 रन पूर्ण झाले. एकेरीनं समाधान मानला. ज्यावेळेस धावसंख्या धापलकावरती 17 झाल्यात. अजूनही 38ची गरज आहे. इथे हा बॉल अप साइडला खेळून काढलाय. तंत्रशुद्ध बॅटिंगचा रहस्य तुम्ही पाहिलात आणि बॉल चाललाय अप साइडला. तिथे 2 रन्स कंप्लीट होतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 वरती. अजूनही उर्वरित काही बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज आहे 36 धावांची. म्हणजे येणाऱ्या 16 बॉल आणि 36 धावा. सामना एक बॅलन्सिंग बनलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला सामन्यामध्ये चित्र पाहायला मिळतोय. एका बाजूला मालिकावीराच्या रेसमध्ये स्ट्राईक एंडला रोहन आहे. एका बाजूला प्रितेश सली गोलंदाज सुद्धा मालिकावीराच्या रेसमध्ये. लोवर फुल टॉस कॅचची शक्यता. सिद्धेश कधी चुकी करत नाही, कधीच तो कॅच सोडत नाही आणि फलंदाज होईल झेलबाद. तेव्हा या एका वाक्यावरती भाऊ आमच्याकडे आल्याने 500 रुपये देऊन गेले होते. शेर की झलक. जेव्हा शेर मैदानामध्ये येतो ना तेव्हा अनेकांना घायल करतो. इथे हा बॉल डॉट आलाय. प्रितेश सळीचं हे षटक फार निर्णायक आणि खूप चांगलं राहिलं. आपण जर विचार घेतला तर प्रितेश तली हा वेगवान बॉलर आहे. उरण प्रीमियर लीग तालुक्याच्या प्रीमियर लीग मध्ये या वर्षी त्याचा बेस्ट परफॉर्मन्स राहिला होता. भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतो. वेगानं गोलंदाजी करणं आणि बॅटिंग म्हणून सलामीसाठी पहिल्या 3 मध्ये तो बॅटिंग करत होता उरण प्रीमियर लीग मध्ये. ऑलराऊंडर आहे. परंतु इथे काय घडलं, बॉल पाठीमागे पाठवलाय. प्रणित पूर्णपणे यशस्वी झाला. सिक्सर. पंचवीस रन स्कोरबोर्ड वरती लागतील. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॉल झाल्यानंतर आपण सन्मान करून घेऊ लगेच. 13 बॉल 30 ची गरज. प्रितेश तली पूर्णपणे मी तर म्हणेन आज प्रणित नावाचं नाणं प्रितेश कणच्या विरोधात खणखण वाजताना दिसतंय तुम्हाला. आणखीन एक वेगानं टाकला होता. तितक्याच वेगानं बॅट फिरवली. बॅटची एज घेतली. बॉल झाला पाठीमागे. खूप चांगलं फिल्डिंग. चांगलं स्टँडर्डपणा दाखवला फिल्डिंगचा. तिथे 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 वर. 28 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. परंतु सन्मानाकडे जाऊया. आपण सन्मान करून घेऊया. आपल्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पनवेलचे अध्यक्ष आदरणीय शंकरभाई जाधव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कारण इथे आपण जर पाहिलं तर त्यानंतर अतुल भाऊ आवटी यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करू. कारण आज टायगर ग्रुपची एक वेगळी दहशत आणि एकदा वेगळाच बोलबाला राहिला. या सर्वांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही माणसं मोठ्या मोठ्या स्टेजवरती जाऊन सन्मान स्वीकारत असतात. आपला बिझी शेड्यूल मधील वेळ काढून हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
त्याच्यानंतर अतुल भाऊ आवटे यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर त्यांचे सहकारी आमचे सर्वात आधी आपण अतुल दादांचा सन्मान करून घेऊया. एकीकडे मॅच ऑन ठेवा तुम्ही, कारण कालोख पडला तर मॅच प्रॉब्लेम येतील. स्कोरर लक्ष असू द्या तुमचा. अतुल भाऊ आवटे यांचा सन्मान केला जातोय. इथे लोवर फुलटॉस होता असं वाटत होतं. अंपायर सिग्नल बाईच्या स्वरूपात चौकार. अतुल भाऊ आवटे तिथे थांबा. तिथे सन्मान चालू इथे. आता विश्रांती घ्या जरा. अतुल भाऊ आवटे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रायगड जिल्ह्याचे टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर त्यांचे सहकारी देवरावजी काटे साहेबांचा सुद्धा सन्मान होईल. आणि त्यानंतर नेक्स्ट बॉल. आता विनंती करेन ना आमचे अतुल भाऊ आवटे आणि शंकरभाई जाधव यांना, तुम्ही मला जे 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला ना त्याचा एक फोटो होऊन जाऊ द्या, कारण ही आठवण आहे. मिळालेल्या पैशापेक्षा ही आठवण स्मरणात राहते कायम. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल लेग साइडला चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक रन्स कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रिक्स सुटवली जाते. धोका होऊ शकतो आणि रन्स कंप्लीट होतील 2. आपण मॅचच्या दिशेने जाऊया 2 मिनिटं. तर धावसंख्या धावफलकावरती 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. हे 2 मॅच बॉल आहेत. सिद्धेशची गोलंदाजी राऊंड विकेटनं चालू आहे. आपण जर विचारात घेतला तर सिद्धेश चांगले गोलंदाजी करतोय, परंतु स्वप्नील मात्र त्याच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल. पटकाल थोडा मिस टाइम झाला. लेग साइडला आला. परेश कडून मिसफील्ड झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 रन्स पूर्ण होतील. 7 मध्ये 20 ची गरज आहे. संघर्ष करणं हे आपण जर पाहिलं ना तर चांगलं जमलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यांचा पडता काल होता. ते असं वाटत होतं लीग स्टेजला ज्या स्पर्धेतून बाहेर जातील, परंतु स्वप्नील मात्र त्याच्या संघानं तारलं त्या टीमला आणि त्याचा संघ आता फायनल मध्ये पोहोचलाय. 7 बॉल 20 ची गरज. फटका मिस टाइम आहे. कॅचची शक्यता. प्रितेश तली कॅच. बॅट्समन जयल बाद. डीजे थांबा. बघा आपण रायगड प्रीमियर लीग थोडी दुखापत झाली त्या खेळाडूला. चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. रायगड प्रीमियर लीग आपण स्पर्धा पाहत असतो. त्या स्पर्धेमध्ये आपण अतुल भाऊ आवटे आणि त्यानंतर शंकरभाई जाधव यांचा एक संघ पाहत असतो दरवर्षी. साई सिद्धी 11 जानमान भिंगारवाडी या संघात तुम्ही खेळ करत असताना पाहता. चला स्प्रे घेऊन जायचंय. आणि कामोटे प्रीमियर लीग KPL श्री गणेशा टायगर फोर्स कामोटे या टीमला तुम्ही पाहत असता दरवर्षी. त्या स्पर्धांमध्ये ते असतात आणि नक्कीच कामोटे प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी एक दिवस का विना सूरज पाटील ऍज अ कॉमेंटेटर म्हणून काम करतो. KJN ला सुद्धा सुशांतजी पाटील यांच्या मुले आम्हाला तिथे संधी प्राप्त होते आणि कामोटेकरांचं खूप सारं प्रेम आहे. परेश दादा असतील, त्याच्यानंतर सोनू पाटील असतील, सुशांतजी पाटील, सागर दादा. कालच विजयाचा गुल्हाल त्यांनी उडवलाय. आणि दिलीप शेठ काल सुद्धा अनेक विभागामध्ये त्या विभागामध्ये चर्चा सागर दादांच्या नावाची राहिली, कारण सागर दादांनी जी त्यांची टीम जी तरुण मुलं एकत्रित बांधलीत ना त्यांच्या त्या कार्याला सलाम आहे. कारण एका ऋणानुबंधाच्या धाग्यामध्ये तरुणांना बांधणे हे फार कठीण काम आहे. आणि कामोट्याचे क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. आता मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया, जिथे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 20 धावांची. सर 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे सिद्धेशला दिलं जाईल. चला सिद्धेश समोर यावरती या लवकर. या ठिकाणी शंकरभाई जाधव आणि अतुल भाऊ आवटे यांना विनंती आहे. चला कॅमेरामॅन. 6 बॉल 20 ची गरज.
6 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला या ठिकाणी. शंतनू धावा वाचवेल का? सहा बॉल 20. पहिल्या 2 बॉल वरती या मॅच रिझल्ट. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ नको. 6 बॉल 20. पहिल्या 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला ना तर बॉलर सुद्धा दडपण करेल, प्रेशर मध्ये येईल आणि मग कदाचित एक 6 प्रणितला, प्रत्येक 6 ला 1,000चा कॅश प्राइज आहे. इथे शंकरभाई जाधव आणि अतुल भाऊ आवटे यांच्याकडून. इथे हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. इथे आणखीन एक डॉट बॉल आलाय. येणारे चेंडू शिल्लक असतील 4. आणि काय घडलं, बॅट्समन होईल इथे आउट. बजरंग बलीचं मंदिर, बांधिलं सुंदर बजरंग बलीचं मंदिर. येणारे चेंडू शिल्लक असतील आता 4 आणि गरज आहे 20 धावा संख्येची. 4 बॉल 20. इथे 8 डॉट बॉल आलाय. तीन बॉल आणि 19 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल. इथे अंपायर सिग्नल, डिसिजन पेंडिंग. इट इज अ सिक्सर जरूर येईल. पाहिजे तेवढ्या मी ते चला तिसऱ्या पंचांची मागणी अंपायर्स करतील का याच्याकडे लक्ष केंद्रित होतं. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला रे. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला रे. डीजे सामना जिंकून दाखव बारग्या मला. मात्र बदललंय, समीकरणामध्ये चेंजेस झालेत. 7 रन्स झालेत. येणारे बॉल शिल्लक असतील 3 आणि प्ले करा. अंपायर 2 मिनिटं थांबा. बारके कामले सॉंग. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला रे. कामल्याची गरज आहे मैदानामध्ये असंच वाटायला लागला. 3 मध्ये 12 फ्रीटचा बॉल. 3 बॉल 12. इथे हा फटका ऑन साइडला.
चाललाय गोलीच्या वेगळा चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला रे. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला रे. डीजे सूरज. दोन बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. शांतनू घरातनं मॅच जिंकवली तर दर्शनजी घरात त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. येणारे 2 बॉल 8 धावा यासाठी केला होता टास. शेवटचा क्षण गोल व्हावा. 2 बॉल 8 धावा. 2 बॉल 8. बॉल हवेत आहे. सिद्धेश तिथे चेंडू खाली आणि कॅच पकडले. आहे मायेचा पाझर, हिचे चला गाडी लावा बारक्या मोठी कमलेचा. सुंदर. चला कॅमेरामॅन इकडे घ्या. या खेळाडूला इथे सन्मान केलं जात आहे. चला आपण लगेच भाऊ इथे मॅन ऑफ द मॅच त्यानंतर सिरीज बॅट्समन बॉलर लगेच देऊया. चला बघा डीजे सुमित शंकर भाऊ जाधव युट्यूबला नाव सर्च करा. गाणी येईल तो लगेच प्ले करा. शंकर भाऊ जाधव. चला आपण प्राइस सेरेमनी करणार आहोत लगेच. बारा बॉल 32 परेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दर्शन दादा घरत यांच्याकडून 500चा कॅश प्राइज आहे. यायचं लगेच भाऊ. संदीपजी पाटील यांच्याकडून
2000 रुपयांचा आर्थिक सहकार्य करण्यात आलं. A1 जोडी यांच्याकडून 2000चा कॅश. शंतनू घरात आपण सुद्धा याचा 500चा कॅश प्राइज घेण्यासाठी इथे विनंती केली जाईल.